आज होळीसाठी स्वयंपाक बनवला। अगोदर चहा नाश्ता करून घेतला, स्वयंपाकाचं पूर्ण खाली तयार करून ठेवलं, गॅस खाली घेतला आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलं। मग हाताला पाणी लावून वडे घेतले थापटून, चेक करून बघलं वडे तेल तपलं होतं। मग त्याच्यामध्ये वडे टाकले आणि मुगाचे वडे बनवले मी ना। त्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, कढीपत्ता, जिरं आणि थोडंसं बेसन मिक्स करून घेतलं। मग वडे बनवले, मग छान असे वडे झाले। मग भजीचं भिजवलं होतं, भजी करायला घेतले। बेसन, कांदा, मिरची, जिरं पूर्ण मिक्स करून घेतलं आणि तो थोडासा खाता सोडा टाकला। छान असं भिजलं होतं, ते पण मुरलं होतं थोडंसं। मग ते पण फ्राय करून घेतले भजीचं। असे करून पूर्ण भजी तयार करून घेतले एक एक करून। छान असे गोल्डन फ्राय होऊ दिले। ते पण काढून घेतले एका कढईमध्ये खाली। कढी करायला घेतली, मिरचीची पेस्ट ठेचून घेतली खलबत्त्यामध्ये आणि तेलामध्ये जिरं, मोहरी आणि मिरचीची पेस्ट चांगली मस्त तडतडू दिली। तो वरून कढीपत्ता टाकला, तो पण मस्त होऊ दिला तेलामध्ये। आणि कढी शेंगाची करायची होती मला। ताक आणि बेसन पूर्ण एका भांड्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि शेवग्याच्या शेंगा बाजूला उकळायला ठेवल्या। आणि मग त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं, ते पण मस्त तेलामध्ये होऊ दिलं। छान वास सुटतो त्यांना हळदीनं। मी तेलामध्येच हळद टाकते। आणि बेसन आणि ताकाचा घोल करून त्याच्यामध्ये कढीमध्ये टाकला। एक उकळी येऊ दिली आणि उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकल्या। ते पण त्याला पण छान अशी हलकीशी उकळी येऊ दिली। आणि अगोदर शेवग्याच्या शेंगा शिजल्या होत्या, मग हलकीच उकळी येऊ दिली, कारण मग फुटतात ते तेलामध्ये। मला फार आवडते शेवग्याच्या शेंगाची कढी। भाजी पण आवडते, डाळीमध्ये पण आवडतात आणि खिचडीमध्ये पण टाकत असते मी शेवग्याच्या शेंगा। कढी झाली, कढी एका बाजूला ठेवली आणि मग काजू, बदाम आणि विलायची पूर्ण बारीक कट करून घेतलं। विलायची ठेचून घेतली एका गंजामध्ये। शेवड्या, काजू, बदाम, विलायची पूर्ण तुपामध्ये फ्राय होऊ दिली आणि गंजामध्ये दूध आणि साखर टाकून मिक्स करून घेतलं। त्याला छान अशी उकळी येऊ दिली। पूर्ण फिरून घेतलं, छान अशी उकळी येऊ दिली। आणि मग उकळी आल्यानंतर त्याच्यात फ्राय केलेले शेवड्या, काजू, बदाम, विलायचीची फोडणी विलायची टाकली, पूर्ण मिक्स करून घेतलं आणि 2-3 वेळा छान असं फिरवलं। उसूच जात होतं माझं, पण उसू नाही गेलं। लगेच गॅस कमी केला आणि फिरून घेतलं छान असं। त्यानंतर कणिक कणिक मळून घेतली आणि मग पुरण पण थंड झालं होतं, एका कढईमध्ये काढून घेतलं। आणि मी नैवेद्यासाठी 5 पोळ्या करणार होती, कारण होळीसाठी नैवेद्य बनवायचा होता। मी दरवर्षी 5 पोळ्या करते। 2 नैवेद्य आणखी केले, एक घरच्या देवासाठी केला, एक तुळशीसाठी केला। आणि पुरणाचे नैवेद्य करायला छान वाटतात, छोट्या छोट्या पोळ्या करायला त्याचं फारच छान वाटते, कारण मोठ्या पोळ्यापेक्षा जास्त पण वाटतात आणि लवकर पण होतात। मस्त पोळी तव्यावर टाकली, लोखंडाचा तवा आहे त्याच्याने लवकरच गरम होते। तूप लावून घेतलं अगोदर, छान अशी मस्त फुगल्या होत्या पोळ्या। छोट्या छोट्या मऊसर झालं होतं पुरण, त्याच्यानं फाटल्याने छान अशा मस्त फुगल्या होत्या। एक एक करून सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या नैवेद्याच्या, कारण मग घरच्या पोळ्या बनवायच्या होत्या आणि मार्केटमध्ये पण जायचं होतं। होळीचं सामान आणायचं होतं, वेदूसाठी ड्रेस आणायचा होता। ड्रेस आणायचा आहे, पिचकारी आणायची आहे, रंग आणायचा आहे, गाठी, नारळ, खायची पानं, विडा करायला सर्व सामान आणलं। नंतर स्वयंपाक बनवून मग जाते मार्केटमध्ये, सगळं सामान घेऊन येते।
आणि आमच्यासाठी एकच पोळी बनवली, कारण जास्त पुरणाच्या पोळ्या आम्हाला आवडत नाही. हे पण नाही खात, मीही नाही खात, त्याच्यानं मी एकच पोळी बनवली आणि बाकीच्या साध्या पोळ्या बनवल्या. पुरणाची पोळी जास्त मस्त फुगली की छान वाटते. आणि एक एक करून सर्व पोळ्या झाल्या माझ्या. आता मी लक्षातच नाही राहिलं की देवासाठी नैवेद्यासाठी दिवे बनवायचे होते कणकीचे. मग थोडंसं पीठ मळून घेतलं आणि कणकीचे दिवे बनवून घेतले. 5 दिवे बनवले कणकीचे आणि गॅसवर भात टाकला शिजायला, कारण हलकासा भात शिजून झाला की मग त्याच्यामध्ये दिवे ठेवते वापल्याला. बघा, सर्व कामं करतो आपण, पण एक काम असं लक्षात राहतच नाही. मग लगेच लक्षात येते, मग लगेच करून घ्यायला लागते. आणि सणाच्या दिवशी तर सर्वांचं तेच असते, कारण आपण रेग्युलरमध्ये एवढं काही स्वयंपाक बनवत नाही, त्याच्यानं मग लक्षात राहत नाही आपलं काय पोळी भात भाजी. सणाचा सगळा स्वयंपाक बनवायचा असतो, म्हणूनच मग लक्षात राहिलं नव्हतं. एक एक करून सगळे दिवे बनवून घेतले. आता भात पण शिजत आला होता, मग त्याच्यावर वापरून घेतले. 5-10 मिनटात वापरलं की लगेच होऊन जातात ते दिवे, कडक होऊन जातात. एक पडत होता, पडला नाही, बरं झाला. मग तो लगेच सेट करून घेतला आणि ठेवून दिला. चला बाय. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.